जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्टच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खिजैखम गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा भाजप अध्यक्ष निलेश माळी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे प्रभारी राजभुळे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, डॉक्टर शशिकांत वाणी, भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे विविध सेल आघाड्यांचे पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीस प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खिजैखम गावित, केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाठक यांनी केले, तर समारोपीय मनोगत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खिजैखम गावित यांनी केले। यावेळी नवनिर्वाचित केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आतापर्यंत तरी जो काही निर्णय आमचा झालेला त्या महायुतीमध्ये सगळ्या या जागा लढवल्या जाणार आहे, पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या विधानसभेची तयारी जसं जेवढ्याही जागा आहे तिथे करून ठेवतोय, कारण की शेवटी तीच ताकद जो कोणी उमेदवार पक्षाकडनं दिला जाणार आहे महायुतीचा, त्याच्यासाठी ती ताकद वापरली जाणार। केंद्राकडनं मदत नक्कीच राज्य सरकारकडनं प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार याच्यामध्ये मदत जाहीर करेलच, कारण की याच्या आधी पण आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नेहमी केंद्र सरकारने याच्यामध्ये सहकार्य केलेलं असं नाही आहे। आपण बघितलं असेल की मागच्या झालेल्या लोकसभेमध्ये पण नाथाभाऊंचा माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि नक्कीच आता पक्षश्रेष्ठी ठरवतील स्वतः नाथाभाऊ या गोष्टीवर निर्णय आपल्या सगळ्यांसमोर मांडतील।
तो आत्ताचा निर्णय नाही. आज आमचं टार्गेट आहे की विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या आमच्या निवडून आणायच्या आहेत आणि तो नंतरचा विषय पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय करतील. हे बघा, असं बिलकुलही नाहीये की कुठेही बिकट परिस्थिती. आज तुम्ही बघू शकतात की भारत सरकार पूर्ण जेवढेही खेळाडू 117 आपल्या देशाचं तिथे नेतृत्व करता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था भारत सरकारकडनं त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. वाटल्यास तर तुम्ही जेवढेही खेळाडू तिकडे गेलेले आहे किंवा ते जे आता ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत ते भारतात परत येत आहे, तर त्यांच्याकडनं पण तुम्ही माहिती घेऊ शकतात. आम्ही सुद्धा व्यक्तिगत त्यांच्या भेटी घेतोय. कुठेही कमतरता नाही आहे. सगळे अधिकारी आम्ही सुद्धा नेहमी त्यांच्या संपर्कात असतो आणि भारत सरकार आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी आहे. सगळ्या व्यवस्था त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या आहेत. म्हणून ही जी माहिती तुमच्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे.